फूल गोंयभर गोवा राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पार्टीच्या इलेक्शना माध्यमात जवळजवळ 3 महिन्याने प्रोसेस चालू असेल आणि आमचे जे मंडळ असले त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. सगळं सिस्टमॅटिक पद्धतची जे जे सिस्टम आहा त्या प्रमाणे करून घेतले आणि आयज 40 बूथ अध्यक्ष काढून आयज काल नॉमिनेशन भरून आयज आमचो मंडळ अध्यक्ष डिक्लेअर केला. आणि खरोखरच सगळ्या मंडळात म्हाका जेन्ना भारतीय जनता पक्षान 6 वर्सां पयलीं जॉईन जालो तो आज पासून ऑर्गनायझेशन हें सिस्टमॅटीक बऱ्यापैकी एक ऑर्गनायझेशन आहा आणि त्या प्रमाणे संबंध मंडळान इलेक्शन जावनूय बऱ्यापैकी काम केलें आणि त्याच्या बरोबर काम करता आसतना हें इलेक्शन जी प्रोसेस आहा सिस्टमॅटीक कोणाक दुखय नासतना कोणाकूच कांयच वायट दिसनासतना सिस्टमॅटीक जावन गेलें आणि त्याच्या माध्यमांतल्यान आयज आमी अध्यक्ष निवडलो आणि त्याच्या उपरांत अध्यक्ष जाल्या उपरांत फुडें जी कमिटी आसतली तीय तशीच जातली. कारण जवळ जवळ आमच्या हितून केन्नाच भेदभाव ना आणि एकामेकांची संघटन बऱ्यापैकी काम आणि मंडळ घडून येता. तर भारतीय जनता पार्टी थिवी मतदारसंघाचो 40 बूथ आसात. ह्या 40 बुथांत तांची कमिटी जाल्लेली आसा आणि माननीय श्री निलकंठ हळर्णकर जे आमचे मंत्री आसात आणि प्रभारी श्री रुपेश कामत हांचे तशेंच आमचे जे मावळते अध्यक्ष आसले श्री विश्वनाथ खलप, जनरल सेक्रेटरी उदय वारन हांच्यांनी जी विचार विनिमय करून तांच्यांनी जी भारतीय जनता पार्टीची धोरणां आसा ती मतदारसंघाची ताच्या खातीर तांच्यांनी म्हाका निवड केलो. तांकां दिसलें की सुमेधा कडेन खरेंच खंय तरी फुडें बऱ्यापैकी थिवी मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचो गड म्हणून राखलो जातलो अशें तांकां दिसलें आणि तांच्यांनी म्हाका न कळत म्हाका तशें म्हाका सांगलें बी ना तांच्यांनी. पण जो हांव 97-98च्यान गेली 25-26 वर्सांचे हांव भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्ता म्हणून आसलेलो आनी त्या नजरेनच हांव सगळ्यांच्या दोळ्या समोर आसलेलो आनी तांच्यांनी म्हाका आयज म्हाका निवडून दिला. तर तेंचे हांव सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा. आणि भारतीय जनता पार्टी थिवी मतदारसंघाक हांव नेहमीच अवेलेबल आसतलो आणि भारतीय जनता पार्टीचे बऱ्यापैकी हांव कार्य करतलो आणि हे कार्य करून दाखयतलो की भारतीय जनता पार्टीचो थिवी मतदारसंघ हो BJPच गड आसा म्हणून. धन्यवाद तुमकां. धन्यवाद. हांव गेली 6 वर्सां भारतीय जनता पार्टीचो मंडळ अध्यक्ष आहा. पार्टीन म्हाका जी जबाबदारी दिल्ली ती आमी फुडें व्हेल्ली आसा. त्याच बरोबर आयज जे मंडळ काडलां एवरी 6 इयर्स म्हणजे 6 वर्सांनी मंडळ चेंज करचें पडटा आनी ती प्रक्रिया पूर्ण आतां जाल्ली आसा आनी नवीन अध्यक्षाची निवड केल्ली आसा. हे पयलींचे मंडळ आसले ते सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे अध्यक्ष आसताले, मंडळाचे सगळे मेंबर्स आसतले, यूथ मोर्चा आसतलो, महिला मोर्चा आसतलो, किसान मोर्चा आसतलो. हे सगळ्यांनी म्हाका बरें सहकार्य दिलें. जे जे कितें आमी काम सांगता ते तेंच्यांनी सदतीत केल्लें आसा. कारण भारतीय जनता पार्टीचें काम हे चालूच आसता. आमी इलेक्शन येता तेन्नाच करिना तर सदतीत आमचें काम चालू आसता. आनी आतां हो नवीन अध्यक्ष आहा तेन्ना पयलींचे जेंच्यांनी म्हाका सहकार्य केलें सगळ्या मंडळांक हांव धन्यवाद म्हणटा. आमदारांनी सदांच आमकां कॉपरेशन दिल्लें आसा. हांव अध्यक्ष आसूं, जनरल सेक्रेटरी उदय वारन आसूं, सदांच तेंच्यांनी आमकां एक बरें कॉपरेशन दिवन पार्टीचें काम फुडें व्हरपाक तेंच्यांनी आमकां पाठिंबो दिल्लो आसा. प्रभारी आसतले आमचे रुपेश भाई, आयचे आरिवा आहात रिटर्निंग ऑफिसर आहात, तेंच्यांनी सुद्दां आमकां पाठिंबो दिल्लो आसा. हांव नवीन अध्यक्षांचे अभिनंदन करता सबंद मंडळाच्या वतीन आनी फुडें तो आमचे भशेन बरें काम करतलो आनी आमचो ताका सदांच पाठिंबो आसतलो. देव बरें करूं. भारत माता की जय.